सुप्रभात. राम प्रहरी. राम प्रहरी चिंतनाचं शीर्षक आहे तो आजही येथ आहे. तो आजही येथ आहे म्हणजे तो आज सुद्धा येथे आहे. आजूबाजूला सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली आहे आणि किंचित डोकावणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे त्या चादरीला रुपेरी किनार लाभली आहे. असं म्हणतं सारा शांत आहे, गारशीळ झाला आहे आणि एक तऱ्हेची रिक्तता, कोरेपण वातावरणात आहे. आपला अमनी साधू सुद्धा येथे विरक्त भावाने बसला आहे. वृक्ष आणि त्याची पाने, तशीच गवताच्या काड्या किंवा गवताची पाती त्याच्यावर पडलेल्या दवबिंदूमुळे काहीशी जडावली आहेत आणि नीरव म्हणजे अजिबात आवाज न करता ही झाडाची पाने आणि गवताच्या पात्या शांत झाल्या आहेत. मात्र असं म्हणतात मंद वायूची लहर येत आहे आणि पुष्पगंध मात्र दूरवर नेला जात आहे. हा जो स्वच्छ हरित माळ आहे तो दवबिंदूने नाहतो आहे आणि वर पिंपळ, आम्रवृक्ष जे आहेत ते थंडीचा कंप म्हणजे शीतकंप सहन न झाल्याने थरथरत आहेत. झाल्यानंतर वेलींना पुष्पकळ्यांचा भार आला आहे, पण वेली सुद्धा थंडीने थरथर कापत आहेत. तर अशी ही शीत लहर पीडित म्हणजे थंड हवेच्या लहरीने पीडित झालेल्या कलिका म्हणजे कळ्या अजून ओठ मिटून आहेत. अजून काही त्यांचे फुलात रूपांतर होत नाही. रवी प्रकाश एकीकडे आहे आणि त्याच वेळेला अतीव थंडीमुळे सरोवराचं पृष्ठभागाचं पाणी गोठलेलं आहे. तर सरोवराचं पृष्ठभागाचं पाणी हिमगोठित झालं आहे आणि वरून रवी प्रकाश येत आहे. अशा वेळेला पृष्ठभागावर अनेकानेक जाती प्रजातींचे पक्षी एकत्र जमलेत आणि थंडगार आसनावर बसून एका बाजूने थंडीचा आणि वरून आकाशातून सूर्यप्रकाशाचा असा अनुभव घेत आहेत. आणि एकाच वेळेला जलासनी बसलेले म्हणजे पाण्याच्या गोठलेल्या पृष्ठभागावर बसलेले हे अनेकानेक पक्षी त्याच वेळेला सूर्यस्नानाचाही अनुभव घेत आहे. एक मेळे म्हणजे एकत्रित येऊन गॅदरिंग सारखं आणि एक वेळे म्हणजे एकाच वेळेला संमेलनाद्वारे एकत्र यावेत असे हे पक्षी शीत आणि उष्ण या दोन्ही स्नानांचा लाभ एकाच वेळेला घेत आहेत. आकाशातून सूर्यप्रकाश रूपी उष्ण स्नान आणि गोठलेल्या जलपृष्ठभागावर बसल्यामुळे जाणवणारा कारस्पर्श असा एकाच वेळी शीतोष्ण स्नान या पक्ष्यांनी हे पक्षी घेत आहेत. ते एकमेळे म्हणजे ते गॅदरिंग मध्ये बसले आहेत आणि एकाच वेळेला शीत आणि उष्ण स्नानाचा आनंद घेत आहेत. अत्यंत अद्भुत आणि अतिसुंदर असा निसर्ग नटला आहे. जणू काय स्वर्ग धरेला पृथ्वीला चुंबण्यासाठी खाली वाकला आहे. एवढं सारं असताना सुद्धा शीत आणि उष्ण, सुख आणि दुःख यांना सहज दूर सारून आपला हा अलिप्त उन्मनी जो योगी आहे, साधू आहे, तो आजही येथे बसला आहे. तर हा जो तो आहे त्याचं एक गद्य वर्णन सांगितलं. आता पद्य वर्णन ऐका आणि नंतर पुढे जाऊया. आसमंत सारा शांत तृप्त रिक्त अमनी साधू तेथ राहतो विरक्त वृक्ष पर्ण तृणपाती निरवसंत असती मंद वायू लहरी पुष्पगंध दूर नेती स्वच्छ हरित माळ दवबिंदू नाहत आहे वटपिप्पल आम्र वृक्षा शीत कंपन साहत आहे पुष्पकया भारे लतिका थर थर कापताती शीत लहर पीडित कलिका अजूनही ओठ मिटून घेती रवी प्रकाशी दर्पणासम हिमगोठित जलभासे पृष्ठभागी सरोवरी खगवृंद जमलासे थंडगार जलासनी सूर्यस्नान लाभ घेती एक वेळे शीतोष्ण स्नानी पक्षी आनंदती अद्भुत अतिसुंदर निसर्ग नटला आहे. स्वर्ग धरेला चिंबिण्या खाली वाकला आहे. शीतोष्ण सुखदुःखा सहज दूर सारे अलिप्त उन्मनी तो आजही येथे आहे. असा तो इथे बसला आहे आणि अचानक त्याच्या समोर
त्याचे समोर कौतुक व कुतूहल भरलेल्या मुद्रेने येऊन बसतात. तो बसलेला आहे आणि आपले प्राध्यापक त्याचे समोर कौतुकाने आणि कुतूहलाने भरलेल्या मुद्रेने येऊन बसतात आणि विचारतात, तुम्हाला थंडी वारा याचा काहीच उपद्रव होत नाही का? इतके असे हो तुम्ही स्थितप्रज्ञ आणि शांत निवांत. तो असे पहा, निसर्ग त्याचे नियमानुसार परिवर्तनात असतो. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर या क्रमाने वसंतोत्सवापासून वैभवशाली वाटणारा निसर्ग शिशिरापर्यंत येता येता पानगळीपर्यंत म्हणजेच युवा ते वृद्ध असा त्याचा प्रवास चालू असतो. प्रत्येक शिखराकडे जाणारा मार्ग शिखरावर थोडाच कायम टिकतो वा राहतो. तो शिखरावरून दरीत येणारच येणार आणि पुन्हा शिखराकडेही जाणारच जाणार. वसंत ते शिशिर, बाल, युवा, प्रौढ, वृद्ध व अंततः जगाचा निरोप घेणे हे ठरलेलेच असते. हे सारे अपरिवर्तनीयच असते. त्यात विशेष ते काय, हे सर्व बाह्य व शारीरिक स्थित्यंतर असते. तिकडे लक्ष देण्यापेक्षा सर्व परिवर्तनाच्या अधिष्ठानी असलेल्या व परिवर्तनीय तत्वाकडे लक्ष दिल्यास एक लक्षणीय व शाश्वत गोष्टीची प्राप्ती होते. त्याच्या शोधासाठीचा अमूल्य मानवी जन्म आपणाला मिळाला आहे. प्राध्यापक, काही समजती आहे आणि बरेच काही समजायचे शिल्लकही राहिले आहे. माझी अवस्था नेमकेपणे सांगता येत नाही, पण काहीशी गोंधळासारखी झाली आहे. तो सांगतो. निसर्ग परिवर्तन व त्यानुसार होणारे मानवातील परिवर्तन ही तुम्हाला दिसत आहे. ते प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत असूनही मनाने मान्य करण्या एवढा धीटपणा तुमच्याजवळ नाही, म्हणून तुम्ही गोंधळले आहात. आपण कधी ना कधी निश्चित मरणार हे माहीत असूनही सत्य स्वीकारण्याचे धार्ष्ट्य व शौर्य तुमच्याजवळ नाही. सारे काही आज असलेले कधी ना कधी नष्ट होणारच होणार. हे एकदा का तुम्ही मान्य केलेत की तुम्ही आणि तुमचा मनवैनतीय मनोरूपी गरुड अनंत आता आकाशाकडे झेप घेतल्याखेरीज जाणार नाही. सर्व जर जाणारच आहे तर जाणाऱ्याला घट्ट पकडून ठेवण्याचा अट्टहास वेडेपणा तुम्ही सोडलात तर या क्षणी तुम्ही बिनशर्त मुक्तीला घोषणी घालू शकाल. प्राध्यापक, असे हे का होत असावे? आमच्यासारख्या उच्च विद्या विभूषितांना सुद्धा ते जड का जावे? तो थोडेसे विषण्ण हास्य चेहऱ्यावर पसरलेल्या मुद्रेने, तुम्ही उच्च विद्या विभूषित असल्यानेच कदाचित सोपी गोष्ट स्वीकारण्यास तुमचे मन तयार होत नसावे. आत्मविद्या वेगळी आणि तुम्ही जी उच्च विद्या म्हणता ती वेगळी. तुमची विद्या तुम्हाला भौतिक सुखसंपदा विपुलतेने उपलब्ध जरूर करून देऊ शकेल, पण जगात अशी कोणतीच विद्या नाही जी प्राप्त झाल्याने जन्माला आलेला जीव कधीही न मरता अखंड त्याच उत्साहाने, जोम व जोशाने भौतिक सुखसंपदा नित्यनेमाने अहर्निश भोगू शकेल. जीवाचा जन्म भोगासाठी जरूर आहे, पण त्याचा मृत्यूही एक भोगच आहे नव्हे. जन्म मृत्यू हेही भोगाचेच रूप आहे. जन्मरूपी भोगातून भोगांची साखळी सुरू होते आणि मृत्यूरूपी भोगाद्वारे ती खंडित होते. मात्र भोग आणि त्याचा भोगता शरीर बदलाद्वारे ही भोग साखळी चालूच ठेवतो. या भोग घेणाऱ्यालाच भोगराज ययाती म्हणतात आणि हा ययाती उच्च विद्या विभूषित गर्भ श्रीमंत माणसांमध्ये अधिकच जोरावर असतो. तुलनेने साध्या माणसाचा दिवस सूर्योदयावर सुरू होऊन सूर्यास्ताबरोबर संपतो किंवा मावळतो. त्याचे पोट त्याच्या हातावर आणि शारीरिक कष्टावरच अवलंबून असते. तुलनेने गरीब व अशिक्षित माणसे फारशी महत्वाकांक्षी नसल्याने त्यांचा ययातीही त्यांच्यासारखाच व त्यांच्या इतपतच दुबळा व कमजोर असतो. जसा अग्नी तुपासारख्या इंधनाने अधिकाधिक प्रदीप्त होतो, तसाच उच्च विद्याविभूषित व श्रीमंत माणसांचा ययाती त्यांच्या उच्च श्रीमंती चोजल्यांमुळे व भोगांमुळे जास्तच प्रबळ बनतो व त्यांच्या मोक्ष मार्गात अडथळा ठरतो. त्यांची महत्वाकांक्षा म्हणजे खरं तर महत्वपूर्ण आकांक्षा नसतेच. ब्रह्माला गवसणी घालावी अशी ती आकांक्षा नसतेच. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ती, म्हणजे विराटतेत सुख आहे, अल्पात सुख नाही, अशी ती महत्वपूर्ण आकांक्षा नसतेच. तर त्यांची आकांक्षा म्हणजे केवळ महत्व मिळवणे, समाजात लोकेशना म्हणजे प्रसिद्धी मिळवणे, दारेशना म्हणजे स्त्रियांचा उपभोग घेणे आणि वित्तेशना म्हणजे मुबलक पैसा कमवणे. अशा अर्थाने त्यांची महत्वाकांक्षा म्हणजे महत्व मिळवण्याची आकांक्षा, लोकेशना, दारेशना, वित्तेशना
म्हणजे अंततः ती केवळ आणि केवळ भोगाची इच्छा असते. ज्याची खरोखरच महत्वाकांक्षा असेल आणि ज्याची आकांक्षाच महत्वपूर्ण असेल तो निश्चित या विनाशी जगाच्या पाठचे अविनाशी तत्व शोधल्याखेरीज जाणार नाही. पण तुम्ही जे उच्च विद्या विभूषित आणि श्रीमंत माणसं असता त्यांचाच ययाती इतर सर्वसाधारण माणसापेक्षा अधिक प्रदीप्त असतो. त्यांचाच ययाती खराखुरा भोगाने संपृक्त असतो. शेवटी ययाती म्हणजे काय? ययाती म्हणजे माणसाच्या अंतरंगातील कधीही न संपणारी भोगाची वखवक, हाव, लालसा असेच ना. तो सत्याचा अंतरंग स्वीकार केल्याने आणि असणार ना. यानंतर प्राध्यापक पुढे येऊन म्हणतात, मग आमचा हा तिढा सुटणार कसा? मग आमचा हा तिढा सुटणार कसा? आमच्यातील हा जो भोगराज ययाती आहे तो थंड कसा होणार? तो सत्याचा अंतरंग स्वीकार केल्याने आणि सत्याला अगदी आपलेसे करून जीवे व्हावे स्वीकारल्यानेच तुम्ही या तुमच्या भोग लालसेच्या आणि दारेशना वित्तेषणा आणि अर्थातच लोकेशनेच्या परिघातून तेव्हाच बाहेर येऊ शकाल जर सत्याचा अंतरंग स्वीकार तुम्ही केलात आणि सत्याला जीवे व्हावे आपलेसे केले स्वीकारले तर. प्राध्यापक यासाठी नेमके करावे तरी काय? तो आता नीट ऐका. जीवन काय आहे ते नीट समजून घ्या. ऐका. लाटावरती लाटा वर उफाळती, एक उगवती एक मावळती, सागराचे पोटी खेळ सदा चाले, उत्पत्ती लयाचे अविरत चाळे, अज्ञाताचे पोटी जीव जन्मा येती, बालयुवा वृद्ध जगती खेळती, खेळता खेळता अज्ञाता मिळती, ज्ञाताचे ते दृश्य अज्ञाती दृश्य, द्वैत हे असार नाव संसार, ज्ञात हे शांत परी अज्ञात अनंत, ज्ञात सैराट अज्ञात विराट, सैराटीचे विष विराटी निर्विष, ऐसी जीव दशा ध्यानी जया राही, संसारी तोची ध्यानी सदा राही, ध्यान अनंताचे सदा नित्य धरी, अनंत तयासी नित्य सदा तारी. प्राध्यापक बरेचसे निश्चितच समजले पण ज्ञात सैराट अज्ञात विराट, सैराटीचे विष विराटी निर्विष हे मात्र काही समजले नाही. तो खरे तर जगणे मरणे जन्मणे मावळणे चालूच असते व राहणारी त्यालाच मी तूपणातील द्वैती जीवन म्हणतात, त्यालाच संसार म्हणतात. असा हा द्वैतातील संसार असार निरर्थक आहे. जे जे ज्ञात ते अज्ञातात विसर्जित होणारच होणार हे निश्चित आहे. ज्ञात त्याचा शेवट म्हणजे अंतच सुचवते, मात्र अज्ञात नावाप्रमाणे जाणण्यास जे अशक्य त्याचे सूचन करते. द्वैतात संसारात मी तूपणाचे भुजंग फुटकारत असतात. असे ज्ञातातील भुजंगांचे म्हणजेच सैराट किंवा वेड्या पेशा ज्ञाताचे सैराटातील उद्ध्वस्त करणारे विष त्या विराट असीम अज्ञातात कोटच्या कोठे गायब होते, अदृश्य होते. असीम विराट अज्ञातात विष निर्विषच होते. जसे विराट शंकराने धारण केल्याने किंवा विराट शंकराने प्राशन केल्याने हलाहली निर्विषच झाले. कर्पूर गौरम करुणावतारम असा हा शिवशंकर केवळ हलाहल प्राशन करून केवळ त्याच्या कंठाशीच त्याचा गौरवर्ण बदलला आणि कर्पूरवरम करुणावतारम हलाहल प्राशन करून सुद्धा केवळ नीलकंठच झाला किंवा ओळखला जाऊ लागला इतकेच. बाकी त्याच्यात काहीच फरक पडला नाही. गळ्यात भुजंगमाळ असूनही ज्याची करुणा शांती ढळली नाही तो निश्चितच विराट अज्ञात जाणण्यायोग्य असणारच असणार हे निश्चित नाही का? म्हणूनच म्हणतो जीवनाचा हेतू त्यातही मानवी जीवनाचा हेतू त्या करुणाघन शंकराला अज्ञात ब्रह्माला जाणणे हाच असू शकतो. त्यासाठीच मानवी जीवन प्रत्येकाला प्राप्त झाले आहे. भोगी माणसाचा अभोगी शिवशंकर अखंड शिवयोगी होणे हेच ते अनात्म टाकून आत्मतत्व स्वयमेव असल्याचे जाणणे. भोगी माणसातील भोग जाऊन त्याने अभोगी शिवशंकर अखंड शिवयोगी होणे हेच ते अनात्म टाकून आत्मतत्व स्वयमेव आपण असल्याचे जाणणे हे आणि हेच मानवी जीवन प्राप्तीचे एकमेव लक्ष्य आहे. आपण तेच आहोत जे खरे तर अज्ञात अनंत आहे. आपण अनंत आहोत जे विश्वमुळीचे अमर्त्य चैतन्य आहे.
हाच तो सत्याचा स्वीकार जो सुसंवेद्यता किंवा स्वतःला पूर्णतेने जाणण्याची क्षमता आपणाला निरंतर पूर्वीच असतो. म्हणून जीवदशा म्हणून जीवदशा म्हणून आपण मर्यादित असलो तरी सुसंवेद्य आत्मा व आत्मचैतन्य म्हणून आपण चिरंजीवच आहोत. प्राध्यापक महोदय, खरेच आहे मानवी जन्म व मानवी जीवनाचा हेतू निश्चितच शांता आधीचे अनंत, मर्त्यापूर्वीचे अमर्त्य जाणणे समजणे आणि तेथेच दृढ स्थिर अमनी स्थितप्रज्ञत्वाने असणे हा असू शकतो. प्राध्यापक म्हणतात, परत ऐका महोदय, खरेच आहे मानवी जन्म व मानवी जीवनाचा हेतू निश्चितच शांत आधीचे अनंत, मर्त्यापूर्वीचे अमर्त्य जाणणे समजणे आणि तेथेच दृढ स्थिर अमनी स्थितप्रज्ञत्वाने असणे हाच असू शकतो. आता कळले की तुम्ही नेहमीच आणि निश्चिंततेने या लख सूर्यप्रकाशात न्हाऊन निघणाऱ्या स्वच्छ हरित माळावर का असता ते. तो छान गो अहेड. प्राध्यापक आपल्याशी पुटपुटात तो आजही येते आहे माळावर आणि खरे तर माझ्या हृदयातही तो कायमस्वरूपी आसनस्थ झाला आहे. धन्यवाद. सुप्रभात अस्तु.